अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांना त्रिवार वंदन। माघ पौर्णिमेच्या औचित्य साधून आपण हा आजचा अभ्यास दौरा आयोजित केलाय। माघ पौर्णिमा म्हणजे अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा होऊन गेली किंवा आहे त्या पर्वामध्ये आपण आहोत। माघ पौर्णिमा म्हणजे सम्यक संबुद्धांनी 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होईल असं जाहीर केलं, ती ही माघ पौर्णिमा। त्याच्यामुळे माघ पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बौद्ध धर्मामध्ये आणि अत्यंत या पवित्र पर्वामध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या लेणीवर आहोत, अत्यंत महत्त्वाच्या लेणीवर आहोत, ती म्हणजे कोंडिविटे लेणी। कोंडिविटे लेणीचं दुसरं नाव महाकाली। आता महाकाली बौद्धांची की बौद्धांची नाही है ना, इथून प्रश्न चालू होतात सगळ्यांच्या मनामध्ये, बरोबर ना। तर मी सूरज रतन जगताप, सम्यक सांस्कृतिक संघ हा लेणी संशोधक आणि अभ्यासकांची संघटना आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे, फाउंडर आहेत त्याचे महेंद्र शेगावकर सर, माझे गुरु या क्षेत्रातले, जे अकोल्यामध्ये असतात। त्यांची आता तब्येत चांगली नसल्या कारणाने ते लेण्यांवरती येणं त्यांना होत नाही, त्याच्यामुळे त्यांचा वारसा जो आहे तो मी पुढे चालवतोय। माझा वारसा तुम्ही चालवायचा आहे पुढे, माझा मुलगा नसणार आहे, माझे वारसदार तुम्ही आहात। त्यामुळे ती म्हणजे वहिनींनी सांगितलं, म्हणजे प्राची वहिनी आधीपासूनच वहिनी आहेत, प्रकाशदादा आहेत, पण मी वहिनी म्हणत होतो आधीपासून। त्यांनी सांगितलं की माझ्या प्रेरणेने ते पालीमध्ये गेले, तर मी प्रेरणा देण्यासारखा कोणी नाहीये। सम्यक संबुद्धांकडून आपण प्रेरणा घेत घेत आजपर्यंत इथे आलोत। 2500 वर्ष झाली आपण सगळेजण प्रेरित होऊन हे सगळं करत आलेलो, बरोबर ना। मी कोणीच नाहीये, मी एक अंश मात्र आहे, मी एक दुवा आहे की तुम्हाला त्याला म्हणजे पाली डिपार्टमेंटला घेऊन जाणारा मी एक दुवा आहे, मी कोणी नाहीये, मी फक्त एक माध्यम आहे की तुम्हाला त्याची ओळख करून देण्यासाठी। आणि जो जो याची ओळख करून प्रेरित होईल तो माझ्यासाठी वंदनीय आहे, कारण मी आतापर्यंत अनेक अभ्यास दौरे घेतलेत, अनेक अभ्यास दौऱ्यातून अनेकांपर्यंत लेणी शिल्पकला, स्थापत्य आणि काही अंशी धम्म सांगण्याचा प्रयत्न केला। त्यातून किती जण प्रेरित झाले, मी कोणाला माझा विद्यार्थी मानत नाही, मी कोणाचा गुरु नाहीये, कारण आपण सगळेजण सम्यक संबुद्धांचे अनुयायी आहोत आणि मी तो अनुयायी होण्यातच धन्यता मानतो, कारण आपण एका समान पातळीवर आहोत सगळेजण। असं नाही, फक्त एवढंच आहे की मी 2-4 पुस्तकं तुम्ही जी नाही वाचली ती मी वाचली आणि मी सांगतो तुम्ही पण वाचा, पण वाचत नाही हा प्रॉब्लेम आहे। मी खूप लोकांना म्हटलं की व्हॉलेंटियर्स म्हणून पुढे या, स्टेज फिअर वहिनी म्हटलं की स्टेज फिअर नाहीये, तर ती थोडीशी असते की समोर माणसं बसलेत म्हणून बोलता येत नाही। माझ्या घरामध्ये 2 बौद्धाचारी आहेत, मी जेव्हा विहारात जायचो ना तर मागे कोणाच्या तरी पाठीला मागे लपून राहायचो, बोलायची भीती वाटते। पण जेव्हा मी स्वतः अभ्यास करायला लागलो, माझा इतिहास हा विषय म्हणजे आवडता विषय, ट्रेकर असल्या कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली सुरुवात शिवाजी महाराजांपासून होते आणि मग शिवाजी महाराजांना कळता कळता आपल्याला किल्ले कळतात आणि किल्ले कळल्यानंतर आपल्याला लक्षात येतं किल्ल्यांच्या सानिध्यात आपल्याला बाजूला लेणे आहेत। मग यांचं कनेक्शन काय आहे, हे दोन्ही एकत्र काय आहेत, ह्याचा कधी आपण प्रश्न म्हणजे आपल्यामध्ये प्रश्न येतोच ना की लेण्या आणि किल्ले यांचं एकत्रित हे लोक कसे आलेत। तर आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे की सातवाहनांनी किल्ले बांधलेले आहेत, सातवाहनांच्या नंतर अनेक लोकांनी किल्ले बांधलेले आहेत नंतरच्या राजवटीने। तर सातवाहनांच्या विषयी बोलताना आपण खूप बोलतो की सातवाहन जे होऊन गेले ते 450 वर्ष त्यांनी राज्य केलं। काहींनी ज्यांच्याकडे लेखणी हातात होती त्यांनी सांगितलं की वैदिक आहेत म्हणून, बरोबर ना, सगळ्यांनी सांगितलं की वैदिक आहेत म्हणून। पण मुळात जर आपण अभ्यास केला आणि म्हणजे खोलवर जाऊन अभ्यास केला, कोणता अभ्यास, तर ऍक्च्युअल जे साहित्य आहे म्हणजे फर्स्ट रेफरन्स मी त्यांना म्हणतो, फर्स्ट रेफरन्स तुम्ही जेव्हा घ्याल, सेकंड रेफरन्स नाही, फर्स्ट रेफरन्स बौद्ध साहित्य उपलब्ध आहे ना खूप। मी आजच एक पोस्ट शेअर केली की म्हणजे वहिनींनी सांगितलं की पितळखोरा लेणीवरती माझं काम आहे, मला पितळखोऱ्याच्याच नावाने ओळखलं जातं, कारण पितळखोरांनी खूप दिलं मला, म्हणजे मी जो काय प्रसिद्ध झालो तो पितळखोऱ्याच्यामुळे।
पितळखोरा लेणीकडे जातच नाही कोणी. माझ्या ज्या ग्रुपवरती जी मंडळी आहेत, म्हणजे आंबेकर सर आहेत, वहिनी आहेत, दादा आहेत, खूप लोकांना माहितीये की मी पितळखोरा लेणीवर जरी घरात बसलेलो असलो तरी माझे कुरापती चालू असतात. मी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप जवळ झाले. मी म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याचा औरंगाबाद सर्कलला तिथे कठाडे लावा, कारण की स्तूपाचं महत्व कळतच नाही. आता वहिनी पण तिकडे बाजूला उभं राहिल्या आणि मी पण इकडे बाजूला उभं बोलतोय, कारण की मध्ये स्तूप आहे. स्तूपाची महती आपल्याला कळत नाही है ना. स्तूप म्हणजे काय तर आपल्याला तेच नाही माहिती. स्तूप म्हणजे काय, आम्ही बौद्ध आहोत पण स्तूपाचं महत्वच नाही आम्हाला माहिती की स्तूप काय. आता बौद्धांनाच नाही माहिती तर इतरांचं तर सोडूनच द्या. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गेलेले लोक थेट शूज घालून आतमध्ये जातात स्तूपापर्यंत. इतकी म्हणजे अज्ञानता आहे ना. आता मी एक प्रश्न विचारतो, इथे बौद्ध कोण कोण आहेत आणि अबौद्ध किती जण आहेत? थँक गॉड. म्हणजे चांगली गोष्ट आहे की समजतंय की बौद्ध आहेत सगळेजण है ना. सगळेजण बौद्ध आहेत म्हणजे ती तुमची कुंपण आहेत. बाकीची तुम्ही जी म्हणताय ना, मी मुद्दामून जाणीवपूर्वक, तुम्ही मला नंतर बोलणार हे मला माहितीये ह्या विषयावरती, पण मी जाणीवपूर्वक विचारलं की बौद्ध कोण आहेत आणि अबौद्ध कोण. तर बौद्ध म्हणजे काय? बौद्ध म्हणजे काय? जो सन्मार्गी आहे, जो सद्गुणी आहे तो बौद्ध. मग आता सांगा अबौद्ध कोण कोण आहे? कोणीच नाही आत्महत्या करणार. ती तुमची संप्रदाय आहेत. तुम्ही ज्या संप्रदायातून तुम्ही जी स्वीकारलेली संप्रदाय आहेत ना, ती नंतर स्वीकारलेली आहेत. पण सगळे माणूस म्हणून तर तुम्ही सगळेजण बौद्ध आहात ना. तुम्हाला सगळ्यांना दुःख होतं की नाही होत? दुःख होतं ना मनामध्ये, तर तेव्हा तुम्हाला बुद्धांचीच आठवण येणार. तुम्हाला शांती शोधायची आहे तर बुद्धांकडेच जावं लागेल. मग ही संप्रदाय आहेत, आपली कुंपणं आपणच घातलेली आहेत की मी बौद्ध आहे आणि बौद्ध नाहीये. तो जो सन्मार्गी आहे, जो सद्गुणी आहे, जो विचारी आहे तो बौद्ध आहे. बरोबर ना? बरोबर ना सर? तुम्ही नंतर बोलणार आहे, तुम्हाला बोलायला देईन मी यावर. तर जो सद्गुणी आहे, जो दुर्गुणी नाहीये तो बौद्ध आहे. मग आपण सगळे बौद्ध होतो. तुम्हाला माहितीये इथे आपण ज्या जागेवर बसलेलो इथे 15व्या शतकापर्यंत बुद्ध धम्म अस्तित्वात होता. सरांनी प्रश्न विचारला, ते खूप प्रश्न विचारतात आणि मला आवडतं. त्यांना टाळतात बाकीचे लोक, ते मला विचारतात आणि मी बोलतो. ते बोलते मी खरा बुद्धिस्ट आहे. ठीक आहे, तुम्ही खरे बुद्धिस्ट आहात. बोले इथे गर्दी का नाहीये? कारण इथे महाकाली नाही दिसत आहे ना. इथे महाकाली असती तर गर्दी असती. इथे महाकाली नाहीये ना. पण या लेणीलाच नाव आहे महाकाली. त्याचं कारण असं आहे की इथे एक स्तूप होता. जेव्हा आम्ही गाडीतून येत होतो, आपण तो मोठा रस्ता बघतो ना इकडे येताना है ना, तो आपण सगळेजण त्या रस्त्याने आलो वरपर्यंत. पार बस आपल्याला गेट पर्यंत घेऊन येते. तुम्ही जेव्हा हायवे सोडता ना, हायवे कमाल अमरावती स्टुडिओ राईटला आहे आणि तो सिग्नल लागतो आणि मग तिथून आपण वर येतो ना, तिथून ही लेणी चालू होते. हा लेणीचा परिसर इथेच नाहीये. तर कमाल अमरावती स्टुडिओ आहे ना, तो हा वेस्टर्न हायवे आहे ना, तो तिथे जिथे सिग्नल संपतो ना तिथून ही लेणी चालू होते. पण ही लेणी चालू होते कुठून आता? तर फक्त गेट वरून. कारण की लोकांनी एवढं ऑक्युपाय केलं की पार इथे म्हणजे पापड सुकत घालायला यायचे. काही वर्षापूर्वीपर्यंत पापड सुकत घालायला यायच्या आणि बायका तर पार लिटरली तंबाखू मळत मळत इथं गप्पा ठोकायच्या आणि इथे संध्याकाळी पार्टी व्हायच्या. आतमधल्या भागामध्ये मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण मला माहिती नाही, पण मला माझे जे आदर्श आहेत त्यांनी मला चांगली बुद्धी दिली आणि त्यामुळे मी अबौद्ध, आता आपल्या दृष्टिकोनातून अबौद्ध, त्यांनी बौद्ध या वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी थँकफुल आहे की माझी ती दृष्टी आहे, माझी दूषित दृष्टी नाहीये, माझी चांगली दृष्टी आहे की मी डॉक्टर अनिता कोठारे रावराणे यांच्याशी संपर्कात होतो. डॉक्टर अनिता रावराणे कोठारे या मॅडमनी खूप, आता त्यांचं वय झालंय, त्या झेवियर्सला प्रिन्सिपल आहेत. त्यांनी इथे पाठीमागे लेण्या शोधल्या लिटरली. आणि तुम्ही जेव्हा येता ना, आपण मागे जाऊच, तिथे 4 लेण्या आहेत. तर तिथे गॅरेज आहे, ते गॅरेजवाले आतमध्ये शिरलेले होते, फार आतमध्ये आलेले, आणि त्यांनी ऑक्युपाय केलेलं होतं. म्हणजे पुरातत्व खातं इतकं झोपलेलं होतं की इथे पापड, चादरी आणि सगळं चालायचं इथे. A to Z. तुम्ही या लेणीचे जुने फोटो बघाल ना तर इथे सगळं चालत होतं. म्हणजे लिटरली सगळं.
मग त्या सगळ्यामध्ये तुम्ही समजून जा, तुमची जेवढी बौद्धिक कुवत असेल ती समजून जा की इथे काय होत असेल. अशा अवस्थेमध्ये ही लेणी, मी लिहिलं होतं की मुंबईमध्ये 250 लेण्या आहेत. यू कांट बिलीव्ह, 250 लेण्या. आपण फक्त दुष्णे द्यायचं काम करतो की मुंबईमध्ये म्हणजे सिमेंटचं जंगल उभं राहिलंय, सिमेंटचं जंगल उभं राहिलंय. पण तुमच्याजवळ 250 लेण्या आहेत, तुम्ही ते कधी जतन करणार आहेत? मग ती का फक्त बौद्धांची जबाबदारी आहे? कोणाची जबाबदारी आहे? प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की ही लेणी हे आपलं मूळ भारतीय नागरिकाचं हे सांस्कृतिक ठेव आहे, ही जागतिक सांस्कृतिक ठेव आहे, ही आपण प्राणपणाने जपली पाहिजे. कारण की परत बनेल का? ते परत बनणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे, आता आपण मगाशी बोलत होतो तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडची लेणी गायब झाली. बोलता बोलता असंच म्हटलं मी की इथे एक लेणी आहे, तिच्यामध्ये लिटरली मस्त खाटा बिटा टाकून फॅन लावून रंगरंगोटी करून छानपैकी राहतात कुटुंब. जे बाहेरून स्थलांतरित झालेले जे लोक आहेत ते आताही राहतात त्या लेणीवरती, लेणीत राहतात. आणि तिच्यावरचं मकर तोरण हे अजंठापेक्षाही चांगलं आहे असं इतिहासकारात, म्हणजे मागच्या काळातले जे सिनियर इतिहासकार होऊन गेले त्याच्यामध्ये डॉक्टर वॉल्टर स्प्रिंग्स नावाचे आहेत, ज्यांनी 60 वर्ष अजंठावर काम केलं. मके ढवळेकर म्हणून सर आहेत, ज्यांच्या शिल्पकलावरती चांगला अभ्यास आहे. त्यांनी सांगितलं की अत्यंत महत्वाची लेणी आहे. ती लेणीचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, नसेल मला नाही माहिती. ती लेणी म्हणजे मागाठाणे लेणी. या मागाठाणे लेणीच्या वरती गायत्री देवीचं मंदिर आहे आणि तिच्या टॉयलेटचं पाणी सगळ्या लेण्यांमध्ये जातं. कारण तुम्ही काय करत नाही आहात, तुम्ही झोपलेले आहात. तुम्ही फक्त जय भीम म्हटलं की संपलं, बाकी आम्हाला काय करायची गरज नाही. 70-75 लोकांनी नावं दिलेली आहेत, आज किती लोक हजर आहेत? मी किती दिवस बोलणार आहे? माझ्याजवळ जे आहे ते तुमचं आहे. भंतेजी म्हणतात की तुम्ही चांगलं काम करतात, मी म्हणतो माझं काम नाही, ते तुमचं काम आहे. तुमचा इतिहास सांगतोय मी. मला एका भंतेजींनी विचारलं तुमच्या फेसबुकवर खूप लिहिलेलं आहे, तर त्याचं तुम्ही पुस्तक का नाही करत आहे? मी बोललो मला जे येईल, माझ्या डोक्यात येईल ते मी मांडत जाईन, मी सांगत जाईन, मला पुस्तक मांडण्याची गरज नाही. बोलले मी करतो. मी बोललो तुम्ही करा, तुमचाच इतिहास आहे तो, माझा इतिहास नाही. मी उपासक आहे. काशाय वस्त्र परिधान केलेले भदंत आहेत, त्यांचं आहे ना, ही त्यांची वारसदार आहे ना, की माझं आहे. आपण उपासक आहोत. आपण काय करू शकतो? भदंतांना आपण फक्त देऊ शकतो. प्रचार प्रसार करण्याचं काम त्यांचं आहे, जे आज मी करतोय. म्हणजे मी त्यांच्या बरोबरीचं नाहीये, पण त्यांचं काम आहे, त्यांनी केलं पाहिजे. पण एका ठिकाणावर बसून नाही. मी लिटरली म्हणजे माझ्यावरती माझ्या बरोबर 40 लोक होते. मला कन्नडच्या शिवाजी कॉलेजने मला बोलवलं होतं की 40 लोकांना रिसर्च पेपर मांडायला आलेत, संशोधन त्यांचं वाचायला आलेत, तर ते आलेल्या लोकांना तुम्ही पितळखोरा लेणी सांगा म्हणून मागच्या 2 वर्षापूर्वी मला बोलवलेलं होतं. मी रिसर्चर नाहीये, पण माझी आवड आहे. लेणी हा माझा आवडीचा विषय. माझा लक्ष पूर्ण पितळखोरा लेणीवर असतं. मी काय होतं काय नाही होत मी इथून घरी बसून सांगतो त्यांना की हे चाललंय, हे होतं, हे बघा. तर त्या पितळखोरा लेणीवरती माझ्या सोबत आलेल्या 40 लोकांवरती जवळपास 7 मधमाशांच्या पोळ्यांचा हल्ला झाला होता. तो पेपरला आला होता आणि लिटरली आम्हाला सगळ्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. मी बचावलेलो होतो. काय माहिती ना, पण शाणा असल्या कारणाने सगळं आम्ही झाकून घेतलं आणि तिथेच बसलो होतो. मधमाशांना क्लिअर कळतं तुमचे म्हणजे हे शत्रू कोण आहेत. ते आपण ते सगळं मिथक आहेत. पाण्यामध्ये बसल्यावर त्यांना ते पळून जातात वगैरे, काही नाही, ते वाट बघत असतात. निघ बाहेर, दाखवतो तुला. ते आमच्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत, मी बघितलेल्या आहेत आणि त्या पेपर मध्ये छापून आलेत. म्हणजे पितळखोरा एवढी महत्वाची लेणी आहे की भारतामध्ये ज्या लेण्या खोदल्या गेल्या महाराष्ट्रातल्या, त्या प्राचीन लेण्यांपैकीची ती एक लेणी आहे जी कन्नडमध्ये एकदम छोटं ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती लेणी, पण आपण जात नाही आहोत. बऱ्याच जणांनी सांगितलं किती लोक पहिल्यांदा या लेणीवर आलेत. मुंबईमध्ये किती लोक आहेत हे माहितीये काय? की ही मुंबईमधल्या बौद्ध धर्माची धार्मिक केंद्राची उपकेंद्र होती. मुंबईमध्ये या साष्टी या भागामध्ये, साष्टी म्हणायचे ना याला, मुंबई आज आपण म्हणतो, पण ज्या वेळेला प्राचीन काळामध्ये 7 बेटं होती तेव्हा या 7 बेटांना एकत्रित करून मुंबई तयार झाली ना. पण या मुंबईचा इतिहास काय माहितीये का? या मुंबईच्या इतिहासामध्ये मातीमध्ये निघताना बौद्ध अवशेषच निघतात. हे माहितीये का विशेष? कारण की अनेक लेण्या मुंबईचा विकास होताना गुडूप झाल्या. पणनची लेणी माहितीच नाही आपल्याला.
पणनची लेणी होती माहितीये का? पणन लेणीला पूर्णपणे इंग्रजांनी बुजवून टाकली. त्याचं कारण असं होतं, इथले स्थानिक जे लोक होते ना, इथले स्थानिक कोण? आगरी आणि कोळी. मी त्यांच्यातच राहतो. आगरी कोळी लोकांनी मला पुरस्कार दिला. आगरी आणि कोळी लोकांना, त्या समाजाला हे माहिती नाहीये की ते बौद्ध आहेत. बौद्धांना माहितीये का ते बौद्ध आहेत? काही मोजक्या लोकांना, गंगावणे सर हा म्हणतात है ना, काही लोकांना माहितीये. मग ही जबाबदारी कोणाची आहे? हे सांगणं काम कोणाचं आहे? का टीका करायचं काम आहे? बौद्ध फक्त टीका करतात. मी हेच म्हटलं त्या दिवशी, रोहितला राग आला ना, की बौद्ध फक्त टीका करायच्या कामाचेच राहिले. तुम्हाला संस्कृतीच नाही राहिली माहिती. हा ना सर. नाही, तुम्हाला मी शेवटी देईन, तुम्ही बोला. पण झालं काय की आम्ही फक्त टीका करण्याच्या कामाच्या मांडणीमुळे झालं. तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की ते बौद्ध आहेत. ते कसे बौद्ध आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. एकविरा आईला एकविरा आई म्हणतात ना की देवी. एकविरा आई का म्हणतात हे कधी बौद्धांनी तपासले का? तर नाही. हा, नो डाऊट की ते मंदिर नंतरचं आहे, पण त्याच्यातलं जे मूळ विचार आहे ना, जे आई या नावाने ते मांडलेलं आहे, महामाया नाहीये ती. मी राजाराम पाटील सरांना तोंडावर सांगितले की ती महामाया नाहीये. बुद्धांची आई महामायाला ते आपण जोडतो, ती महामाया नाहीये, ते बुद्ध रूप नाहीये, ते वेगळं आहे. निसर्ग पूजक या अर्थाने आहे. जसं कोळी लोक नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतात. मी शब्द काय वापरतो? कृतज्ञता व्यक्त करतात, श्रद्धा नाही. पाण्याला कृतज्ञता व्यक्त करतात. आपण जेव्हा भटक्या अवस्थेत होतो तर निसर्गाच्या घटकांना आपण पूजण्याची प्रथा होती. हे कुठं कळतं आपल्याला? हे कधी कळतं? जेव्हा आपण सुजाताकडे जातो ना, सुजाताकडे जातो. इतिहासात जेव्हा डोकावतो की बुद्ध, सिद्धार्थ नावाचा व्यक्ती जो त्या झाडाखाली बसलेला असतो, आणि सुजाता जेव्हा सांगते की जा, आणि तिच्या दासीला सांगते जा आणि त्या झाडाला साफसफाई कर, आपल्याला खीर द्यायची, बरोबर ना? ही घटना तर सगळ्यांना माहितीये. पण जेव्हा तिची दासी जाते आणि ती बघते तर एक व्यक्ती बसलेला आहे जो दाढी बिडी वाढलेला आहे, कृश झालेला आहे, है ना, कृश झालेला असतो. कारण त्यांनी सगळे तपश्चर्या करून झालेली होती सम्यक संबुद्ध होण्याच्या आधी. पण मग त्यांना तिथे त्या दासीला काय दिसतं की एक व्यक्ती आहे त्या झाडातून खाली बसलेला आहे. त्या झाडाला सुजाता काय करणार होती? खीर वाहणार होती, बरोबर? म्हणजे कशामुळे? तर तिला मूल झालेलं होतं. मग बऱ्याच जणांना असं प्रश्न पडतो, म्हणजे सोशल मीडियातून बऱ्याच वेळेला म्हणतात की बुद्ध क्षत्रिय होते वगैरे वगैरे, बुद्ध हिंदू होते वगैरे वगैरे. तर हिंदू याची व्याख्या सर सांगतीलच, ते मी त्यांना बोलायला देईन तेव्हा ते बोलतील. तर आपण सगळेच जण निसर्ग पूजक होतो. कारण की सुजाताची ही जी घटना आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सुजाता कोणाला खीर देणार होती? तर ती त्या झाडाला देणार होती. ते वडाचं झाड होतं, आणि हे लोक झाडांना पूजन करत होते. हे सगळे निसर्ग पूजक होते, आणि ते निसर्गाचं पूजन करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं की जा आणि त्या झाडाखाली साफसफाई कर, मग आपण ते खीर देऊ. आणि ती महत्वाची घटना आहे. सम्यक संबुद्ध होण्यासाठी ती घटना कारणीभूत ठरली, बरोबर? ही एक घटना आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की बुद्ध हे आधी निसर्गाच्या घटकांना पूजत होते. म्हणजे बुद्ध म्हणजे त्यावेळची लोक. ही एक महत्वपूर्ण घटना आहे. दुसरी एक घटना आहे, ती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण लक्षात येत नाही, तुम्हाला सांगता येत नाही लोकांना, की ते पूर्वी, अरे बौद्ध होण्याच्या आधी बुद्ध सुद्धा हिंदू होता. मग तुम्हाला सांगताच येत नाही की ते हिंदू नव्हते. कारण ते कोणाकोणाकडे गेलेले? अलार कालम यांच्याकडे गेलेले है ना, सांख्य तत्वज्ञान ते माहिती करून घेण्यासाठी गेलेले. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म, भगवान बुद्ध आणि धम्मा, हा फक्त पारायण करतो. पारायण करतो म्हणजे काय करतो की आपण विहारामध्ये वर्षावासाच्या निमित्तानं वाचन करतो. पण डोक्यात घेतो का? डोक्यात तर डोक्यात अजिबात नाही घेत. मी सांगतो बाबासाहेबांचा हा रिसर्च आहे. तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. कारण की बाबासाहेब त्याच्यात म्हणतात की बुद्धांच्या काळी 62 पंथ होते. 62 पंथ होते, चारवाक होते, आजीवक होते. ही काही मंडळी होती त्यावेळेला होती ना. हे तत्वज्ञानी होते. हे कुठे बसून काही करत नव्हते, समाजात जात होते आणि त्यांचं तत्वज्ञान सांगत होते, है ना. तर ही लोक होती. सम्यक संबुद्ध होण्याच्या वेळेला मार येतो. ही घटना तर माहिती आहे सगळ्यांना. मार म्हणजे कोण? मार म्हणजे आपल्या मनातल्या ज्या द्विधा मनस्थिती आहे त्याचं एक प्रतीक
आहे तो येतो आणि बुद्धांना विचारतो की सिद्धार्थ, तू सम्यक संबुद्ध झालाय, याला पुरावा काय सांगतात सांगा, तुम्हीच उत्तर सांगा. सम्यक संबुद्ध काय सांगतात, याला पुरावा कोण? कोणाला मानतात? जमिनीला, म्हणजे या धरित्रीला मानतात. आणि ही धरित्री त्याचा पुरावा आहे की मी सम्यक संबुद्ध झालोय. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेला नैसर्गिक घटकांना पूजण्याची पद्धत होती, ना की आजचे जे आपले आहेत त्यांना, है ना. तर मग या गोष्टी तुम्ही सांगायला पाहिजेत, ही तुमची अधिकची जबाबदारी आहे ना, कारण तुमच्याकडे बुद्ध होऊन गेले ना, तुम्ही अनुयायी म्हणता ना. मग इतरांना सांगताना काय सांगायला पाहिजे तुम्ही, की तुमचं अतिक्रमण आहे? एकविरा आईवरती मी पेपर लिहितोय, रिसर्च पेपर लिहितोय, म्हणून मी बाकीच्या गोष्टी इथं मांडत नाही. पण ती महामाया नाहीये की ते अतिक्रमण नाहीये, ते निसर्ग पूजकाच्याच अर्थाने आहे. पण ते डायरेक्ट डिस्क्लोज आता इथे मी करत नाहीये, पण ते निसर्ग पूजक आहेत. कोळी समाज इथे होता ना, कोळी समाज इथे होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा ही 7 बेटं होती तेव्हा इथूनच जवळ असलेला सोपारा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सोपारा काय होतं? सोपारावरती स्तूप होता. हा, पुन्हा बनते, बरोबर. पुन्हा बनते नाही, व्यापारी पुन्हा म्हणून व्यापारी. या ठिकाणी 7 बेटं होते. या 7 बेटातून व्यापार चालायचा. या व्यापाराच्या निमित्ताने इथून गेलेली जी व्यक्ती होती, जी मूळ इथली होती. आता 2500 वर्षापूर्वी, म्हणजे 2600 वर्षापूर्वी चाकरमाने आले होते का इथे? भैया आले होते का इथे? नव्हते ना. मग इथला माणूस कोण असणार आहे? इथला माणूस स्थानिकच असेल ना, तो कोळीच होता. कोळ्यांची पोटजात आगरी आहे, एक लक्षात घ्या. आगरी मोठ्या प्रमाणात जरी असले तरी मूळ कोळी आहेत आणि त्यांची पोटजात आगरी आहे. जे मिठाच्या आगारावर काम करणारे असतात त्यांना आगरी म्हणतात. हे मी ठामपणे सांगू शकतो, कारण मी त्यांच्यात राहतो. मग इथून गेलेला व्यक्ती कोण होता? तो कोळी होता ना. तो बुद्धांना भेटला इसवी सन पूर्व 525 मध्ये. कधी? इसवी सन पूर्व 525 मध्ये त्यांची आणि बुद्धांची भेट झाली. ते व्यापाऱ्याच्या निमित्ताने. ते कोण होते? तर त्यांचं नाव व्यापारी पुन्ना. त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ होते, त्यांचं नाव चूल पुन्ना. हे दोघे जण व्यापाऱ्याच्या निमित्ताने तिथे गेले. सोबत होते बंतेजी, काशाय वस्त्र परिधान केलेले, है ना. चतुर्थ देशातून येणारे ते जे बंतेजी होते त्यांना भेटले. त्यांच्याकडून जाता जाता तत्वज्ञान समजलं आणि त्यांनी विचारलं की बाबा, हे तुम्ही जे सांगताय हे कुठून तुम्हाला कळलं, हे आम्हाला सांगा. मग ते सांगतात की आमचे शास्ता आहेत. शास्ता हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. शास्ता कसं म्हणतो, कोणी आणलं हे आपल्याला माहिती नाही. ते आपण कानेरीवरती मी चांगल्या पद्धतीने सांगतो, इथे पण सांगेन मी. पण जेव्हा त्यांना कळतं की अशी व्यक्ती, सिद्धार्थ नावाचा व्यक्ती बुद्धत्व प्राप्त केलाय, म्हणून ते दोघेही बंधू आपला सामान सुमान जागेवर ठेवून कोणाची सम्यक संबुद्धांची भेट घेतात आणि पुन्हा मात्र प्रभावित होतात. पुन्हा हे प्रभावित होतात आणि आपल्या सोबत त्यांनी आणलेला माल आपले भाऊ चूल पुन्हा यांना ते देतात आणि म्हणतात की आता तू हे घेऊन जा आणि तू व्यापार कर याचा. मी आता इथे परिव्राजक होतो, मी आता चिवर स्वीकारतो आणि बुद्धांच्या सानिध्यात राहून तत्वज्ञान समजून घेतो. अशी ही घटना इसवी सन पूर्व 525 मध्ये झाली. 525 मध्ये ते बुद्ध तत्वज्ञान समजून घेतात आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बुद्धांचा आणि त्यांचा डायलॉग होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये डिबेट आहे. हे माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती. पालीवाल्यांना तर अधिक माहिती असेल, हा ना, सुट्ट्या आहेत त्याच्यावर. तर त्यांच्यामध्ये डिबेट होतं एकमेकांमध्ये की तू जिथे जाणार आहेस, म्हणजे त्यांना परवानगी घेऊनच निघावं लागतं. सिद्धार्थांची म्हणजे सम्यक संबुद्धांची परवानगी मागतात आणि तुम्हाला आता सगळ्या दिशेंनी भिक्खूंना जायचं असतं, है ना. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, है ना. म्हणून त्यांना जायचं असतं प्रचार आणि प्रसार करण्याच्या निमित्ताने. तर प्रचार आणि प्रसार करण्याच्या निमित्ताने जाण्यासाठी ते जागा कोणती निवडतात? तर त्यांची मायभूमी कोणती? तर सोपाराच ते पुन्हा निवडतात आणि सोपाऱ्याला ते येण्यासाठी परवानगी मागतात. तर मग तो डायलॉग आहे त्यांचा, बुद्धांचा आणि पुन्नांचा. पुन्हा आता काय झालेत? भंते झालेत, त्यांनी चिवर घातलंय. मग आता त्यांचं नाव काय आहे? भदंत धम्मप्रभास. लक्षात घ्या, आपण पुन्हा म्हणतो त्यांना, पण त्यांचं नाव पुन्हा हे आधीच्या जीवनातलं आहे. पण जेव्हा ते काशाय वस्त्र परिधान करून नवीन आयुष्य चालू होतं तेव्हा त्यांचं नाव होतं धम्मप्रभास. त्यांचं नाव पुन्हा राहत नाही आता ते धम्मप्रभास राहतं. या धम्मप्रभासांचा प्रवास वर्णन जो आहे ते कुठून कसे आले ना,
सह्याद्री नावाचं एक पुस्तक आहे जोगळेकर, त्यांच्या पुस्तकामध्ये त्या नोंदी आहेत. फक्त आपल्या आवश्यकतेच्या ज्या आहे ना त्या गोष्टी घ्या, ज्या त्यांच्या असतात ना त्या अशा हळूच सरकवतात त्या नका घेऊ. हा, ते सगळे तसेच करतात, ते सगळे म्हणतील, पण ते म्हणतील की वेदांमध्ये आहे, लगेच हळूच सांगतात, तर ते नका घेऊ. फक्त त्यांचा प्रवास वर्णन आहे, ते सगळं त्यांनी मांडलेलं आहे आणि ते घ्या. त्याच्यावरती पुन्हा अवदान सुद्धा आहे, तेही वाचा. आणि नंतर बोधिसत्व पुन्हा यांच्यावरती जातक कथा सुद्धा आहे आणि त्याचं चित्रण आपल्या अजिंठा लेणीच्या 2 क्रमांकाच्या लेणीमध्ये आहे, जी भित्तीचित्र बघतो ना आपण त्याच्यामध्ये. पण त्यानंतर मग ग्लॅमराइज झालेले आहेत बघा. जातक कथा ज्या आहेत ना तर त्या बोधकथा आहेत, त्या म्हणजे बोधकथा आहेत, त्या तुम्हाला राईट ट्रॅकवर ठेवण्यासाठीच्या कथा आहेत. पुन्हा नावाची व्यक्ती होऊन गेली जी मुंबईमधली होती, त्यांनी इथे मोठं काम केलेलं होतं. त्यांच्या सोबत आलेला जो धम्म होता तो सुरुवातीच्या काळातला धम्म होता, त्याचं नाव आता आपण काय म्हणतो, बायफ्रिकेशन करताना धम्मामध्ये 2 धम्म म्हणताना डायरेक्ट थेट म्हणतो, काय म्हणतो, हिनयान आणि महायान. असं आहे का? मग असं आहे, हिनयान आणि महायान असं म्हणतो, पण असं आहे का? तर असं नाही. स्थविरवाद आहे आणि महासांगिक आहे. स्थविरवादामध्ये 11 पंथ आहेत, स्थविरवादामध्ये 11 पंथ आहेत आणि महासांगिकांमध्ये 7 पंथ आहेत, ज्याच्यामध्ये मग हे सगळं येतं. आता स्थविरवादातून आपण बुद्धांना कसं मानतो, तर प्रतीकांच्या स्वरूपातून. प्रतीक कोणती कोणती आहेत? पहिलं प्रतीक तर बुद्धांच्या निर्माणाचं प्रतीक काय आहे? स्तूप आहे. म्हणून वहिनी देखील तिकडे उभ्या राहिल्या आणि मी देखील इथे उभे राहिलो, कारण की कोणीही थेट बुद्धांच्या समोर, शास्त्राच्या समोर थेट कोणी जात नव्हतं. ठीक आहे, तर पहिलं प्रतीक आहे स्तूप. दुसरं प्रतीक काय? धम्मचक्र. नेचर्स लॉ म्हणून आहे तो, आपण अशोक चक्र म्हणतो ना, तर नेचर्स लॉ म्हणून धम्मचक्र काय आहे? निसर्गाचं नियम या अर्थाने तो आहे. तिसरं काय? आपण सगळेजण गाथा म्हणतो, पण गाथांचा अर्थ आपल्याला कळत नाही, बाकी म्हणत राहतो. एक गाथा आहे, वंद गंध गुणोपेतम एतम कुसुम संतती पूजयामि मुनिंदस्य सिरिपाद सरोवर. हा जो सिरिपाद सरोवर आहे ना, ह्याच्यावरती शिल्प निर्माण झालं. सिरिपाद सरोवर म्हणजे जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती होऊन गेलाय, त्याच्या शिरी आपला शब्द आहे, प्राकृत, पाली प्राकृत मधला शब्द आहे सिरी. श्री नंतर तो इकडे झाला, तो सिरी होता. तर सिरी हा शब्द आहे, सिरिपाद सरुरु है. सिरी म्हणजे जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, त्याच्यात पाद म्हणजे त्याच्या चरणांना मी कमळरूपी मनाने वंदन करतो, असा त्याचा अर्थ होतो. त्याचं बायफ्रिकेशन असं होतं. तर ते तुम्ही नेहमी जर 2 पावलं बघाल ना, तर ते बुद्धांच्या परिक्रमेचा प्रतीक आहे, सिरिपाद सरोवर आहे. आज ते प्रतीक कुठे आहे? इतरांनी स्वीकारलं आणि त्याच्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर आहे, बरोबर ना. पण तो मूळ प्रतीक कुठे आहे? तुम्ही गयाला वगैरे गेलात ना, तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळेल. तो स्तूप झाला, तुमचं धम्मचक्र झाला, तुमचं सिरिपाद सरोवर आहे, 2 पावलांचे ठसे झाले. आणि आणखीन एक प्रतीक आहे, ते म्हणजे खाली आसन, ज्याला अधिष्ठान म्हणतो आपण. बुद्धांनी सम्यक संबुद्धांनी अधिष्ठान केलं पिंपळाच्या झाडाखाली, की मी जोपर्यंत सम्यक संबुद्ध होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, जरी माझा जीव गेला तरी पण. म्हणून तो अधिष्ठानाला आपण, तो अधिष्ठान असतो तो असं खाली आसन दाखवतात. आपल्याकडे खुर्ची नव्हती, ती ग्रीकांच्यामुळे आली आपल्याकडे, तर ती खाली आसन असतं. आपण त्याला गादी म्हणतो. तुम्ही आपण जर इतिहासात आत्ताच्या इतिहासात गेलो ना, की मग सांगतात की राजगादी आहे. ती कोणती गादी आहे? तर ती साताराची, कोल्हापूरची. तर आपल्याकडे तेव्हा ती गादी होती, आपल्याकडे खुर्ची नव्हती, मंचक होता. इथे मंचक दिसेल बघा तुम्हाला, तर ते आपल्याकडे गादी होती, है ना. तो अधिष्ठान होता, त्या अधिष्ठानाला पूजणं सुद्धा वंदनीय होतं. मग बुद्धांचं ते गृहस्थ म्हणजे ते त्यांचं राजवैभव त्यागण्याचं प्रतीक होतं. बुद्धांना अशी प्रतीकातून पूजलं गेलेलं होतं. दुसरं होतं बोधिवृक्ष. ज्या बोधिवृक्षाच्या खाली बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालं, त्याला आपण ज्ञानाचं प्रतीक म्हणून तिथे पूजतो. अशी अनेक प्रतीकं होती आणि ही प्रत्येक प्रतीकं पूजली जात होती.
जोपर्यंत इसवी सनाचं पहिलं शतक उजाडलेलं नव्हतं, चौथी धम्मसंगीती झालेली नव्हती कनिष्केच्या काळामध्ये, तोपर्यंत बुद्धांना या प्रतीकांच्या माध्यमातूनच पूजलं जात होतं. जोपर्यंत आपल्याकडे बुद्धांची, आता ही जी प्रतीकं मी सांगितली ही सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत, पण ही प्रतीका म्हणजे बुद्धांचं धम्मकाया स्वरूप आहे. हे कोणतं स्वरूप आहे? तर धम्मकाया स्वरूप आहे, बरोबर. मग बुद्धांचं मानवीय काया स्वरूपातलं प्रतीक कधी आलं? ही आता बुद्धांची मानवीय काया आहे. हे जे आपण स्वरूप बघतो हे बुद्धांचं मानवीय काया स्वरूप आहे. मग हे कधी आलं आपल्याला? तर इसवी सनाचं पहिलं शतक उजाडलं होतं, तोपर्यंत बुद्धांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. तर तेव्हा आपल्याला बुद्धांचं मानवीय काया स्वरूप मिळालं. आणि ते कुठल्या ह्याच्यात होतं? तर त्याला आपण जी शैली म्हणतो, भारतामध्ये 3 शैल्या प्रसिद्ध होता. भारत आत्ताच्यासाठी तुम्हाला सांगतो, पण त्यावेळेला जम्बूद्वीप नाव होतं. तर जम्बूद्वीपाचा उल्लेख कुठे मिळतो आपल्याला? कारल्यावरती जम्बूद्वीपाचा उल्लेख आहे. म्हणून मी सांगतो की बौद्धांच्याकडे त्यांचे दृश्य पुरावे आहेत, ते आपण सगळ्यांनी जतन केलं पाहिजे. कारला लेणी जर नष्ट झाली तर म्हणणार ना हिंदुस्थान आहे म्हणून, पण आपल्याला सांगायला ठोस पुरावा आहे की तिथं काय आहे? तिथं त्याला म्हणतात जम्बूद्वीप. बुद्धांच्या त्या काळामध्ये जम्बूद्वीप असं नाव होतं आणि त्याचे पुरावे सांगणारा लेण्या ह्या टिकल्या पाहिजेत. आज या ज्या जर्जर अवस्थेमध्ये झालेल्या लेण्या आहेत, हे टिकवण्याचं काम कोणाचं आहे? हे आपलं आहे ना. प्रत्येक, मी बौद्धांचं नाही म्हणत आहे, मी प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी की हे टिकलं पाहिजे. इथे दारूचे गुत्ते चालायचे आतमध्ये, इतकी वाईट परिस्थिती होती. या ज्या मी नाव घेतलं ना, अरुणा रावराणे कोठारे मॅडम, जन्माने बौद्ध नाहीत, पण त्या अवलोकितेश्वरांची अशी मोठ्याने पूजा घालतात, म्हणजे गाथा म्हणतात. त्यांच्याबरोबर मी घारापुरी लेणीवरती गेलो होतो, मोठ्याने गाथा म्हणतात. त्यांनी या लेण्या वाचवण्याचा प्रयत्न केला. इथूनच बाजूला 4 लेण्या आहेत, त्या हेल्दी आहेत, खूप हेल्दी आहेत. त्यांच्या आता इथे बसलेल्यांपैकी म्हणजे कोणा सांगू शकत नाही इतक्या हेल्दी आहेत त्या. इथे लिटरली या मागच्या लोकांना, म्हणजे गॅरेज मधल्या लोकांना, त्यांच्याकडून त्यांनी रश्शी घेतली आणि त्या खाली उतरल्या आणि तिथे त्या गेल्या आणि त्यांनी ते 4 लेण्या शोधल्या आणि त्याच्यावर रिसर्च पेपर लिहिलं. कुठल्याही बौद्धांनी ही गोष्ट केलेली नाही. त्या चांगल्या आहेत, कारण की त्यांनी ते वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केस केली होती मागाठाणे लेणीच्या संदर्भात, त्यांच्यावर केस झालेली. आपले लोक त्यांना मारायला गेलेली होती की बाई खोटं सांगते वगैरे वगैरे. त्या इतिहासात मी जात नाही, पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ती मागाठाणे वाचवण्यासाठी शेवटच्या व्यक्ती सुद्धा माझ्या संपर्कातल्या. मी मागाठाणे लेणीविषयी लिहित नाही सोशल मीडियातून, कारण की ते वादंग वाढू नये. पण तिथे सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अंतर्गत ती लेणी येते. जशा इतर लेण्या संपल्या, जशी पणांची लेणी संपली, तशी ती लेणी संपू नये म्हणून प्रयत्न चालू होत्या शेवटच्या काळापर्यंत. म्हणजे जोपर्यंत उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत आमचे प्रयत्न चालू होते की त्या बिल्डरला सांगून ती जागा तेवढी बाजूला काढायची आणि तुम्ही बाकीचं डेव्हलप करा म्हणून. पण ते थोडे आमचे प्रयत्न, म्हणजे आता सरकार बदललं आणि सगळा गोंधळ झाला, तो त्या राजकारणात आपण जाऊ नये. पण ही वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे ना प्रत्येकाने. व्हॉलेंटियर्स म्हणून पुढे आता कोणी यायला तयार नव्हतं काल परवापर्यंत. मी सांगू, त्या डॉक्टर अंबुजा मॅडम त्या म्हटल्या की मी येते म्हणून, पण लकीली पोरं आता आहेत म्हणून. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ना, तर आपण केलं पाहिजे. अनेक आता इथे शिल्प होती, हे आता तिथे बसलेले बुद्ध दिसतात, त्यांच्या खाली सगळे लाईनीत शिल्प होती, ती नष्ट झाली. यांचे चेहरे तोडलेले आहेत, हे चेहरे तोडलेले आहेत. मी पितळखोरा लेडीवरती काम करतो. 1958 मध्ये देशपांडे सरांनी, मन देशपांडे म्हणून सर आहेत, त्यांनी तो मातीचा ढिगारा उपासला पूर्ण. म्हणजे 6 फुटाचा ढिगारा होता, तो उपसला पूर्ण. आणि त्याच्या खालून 2 द्वारपाल चांगले निघाले. तर एक द्वारपाल आता अस्तित्वात आहे, एक नष्ट झाला. लिटरली खालच्या गावातल्या मुलांनी म्हणजे बैलांना घेऊन यायचे, म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना, बैल गुराखी, त्यांनी दगड मारून मारून तोडली ती. मी ते लिहिलंय त्याच्यावरती. लेण्यांचं संवर्धन कधी होणार? मला आपलेच लोक ट्रोल करायला लागले, आपणच करायचं ना, तुम्ही कशाला असं सांगते. अरे पण मी एकटा किती बोलणार आहे तिथे? मी राहतो इथे 250-300 किलोमीटरवर. पितळखोरा लेणी पार्क दरीमध्ये, तिकडे जाऊन मी कितीतरी वेळा बोललोय. तिथे 4 माणसं जात नव्हती, तिथे मी 200 माणसं नेलेली. पण मी किती वेळ करणार? प्रत्येकाने ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रत्येक जण बोलता झाला पाहिजे, लेण्या सांगते झाले पाहिजे. आज मला हे सांगा ना, तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की युनेस्को मध्ये घारापुरी लेणी युनेस्को मध्ये आहे, आणि जी पश्चिम भारतातली विद्यापीठ होतं
ती म्हणजे कानेरी, ती का नाही आहे युनेस्को मध्ये? हा कधी प्रश्न नाही पडला तुम्हाला? घारापुरी लेणी युनेस्कोच्या अंतर्गत येते आणि ही युनिव्हर्सिटी होती, ती का नाही आहे? प्रयत्न का नाही केले आपण? का प्रयत्न नाही केले? आपण का थांबलो? कोणी थांबवलं तुम्हाला? कोणीच नाही थांबवलं. 56 नंतर बौद्ध झालो आणि बसलो ना शांत, बाकी काहीच केलं नाही. का नाही करत आपण? का नाही गेलो तिथे की ही लेणी झाली पाहिजे, तिला आपण घेतली पाहिजे? का प्रयत्न झाले? का नाही करत? मला ते नाही समजत. कोणी अडवलं आपल्याला की तिला आपण युनेस्को मध्ये तिचं नाव केलं पाहिजे? सगळ्याच गोष्टी मी एकटा नाही ना करू शकत, माझ्या पण लिमिटेशन्स आहेत ना. मी लिहिणार की बोलणार की व्हिडिओ बनवणार, काय करणार? काय करणार? खूप मुलं पुढे यायला पाहिजे. सरांचं आमचं आता बोलणं चालू होतं की ती संघटना नाही का, त्या मॅडम म्हटलं की आम्ही त्या संघटनेच्या बरोबर गेलो होतो, मग ती संघटना दिसत नाही. अशा 10 नाही 100 संघटना होऊ द्या, प्रत्येकाने एक लेणी जरी घेतली आणि ती बोलती गेली तरी खूप झालं. मी कानेरीवर बोलतो, कोंडीविटेवर बोलतो, पितळखोऱ्यावर बोलतो, कुडावरती पुढच्या महिन्यामध्ये कुडा लेणीवर आपण जाणार आहोत तर त्याच्यावर बोलतो. पण किती लेण्यांवरती मी बोलणार? बाकीच्यांनी पण घ्यायला पाहिजे. मी सांगतो की वहिनी म्हटल्या की ती जबाबदारी आपली आहे, तर बाबासाहेबांचा एक कोट आहे. बाबासाहेब म्हणतात की माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू इस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया. काय म्हणतात बाबासाहेब? म्हणतात बाबासाहेब कोणाकडून अपेक्षा करतात? तर पुढच्या पिढीकडून अपेक्षा करतात ना, की बुद्धिझम इस्टॅब्लिश करण्यासाठी कोणाकडे जबाबदारी म्हणजे देतात ते इनडायरेक्टली, तर ती माझ्यासारख्याकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे. मग त्या पुढच्या पिढीमध्ये तुम्ही बसता की नाही बसत? तुमची जबाबदारी आहे की नाही जबाबदारी? ती तुमच्या कानात येऊन कोणीतरी सांगायला पाहिजे की घे रे बाबा कर, की राजकीय वारसदारच व्हायचं आपण. सगळेजण राजकीय वारसदार, तिकडे तर खूपच गर्दी आहे. मी माझ्या काही मित्रांना म्हटलं की तिथे खूप गर्दी आहे, राजकीय वारसदार होण्यासाठी खूप चढाओढी आहेत. पण इथे सांस्कृतिक वारसदार होण्यासाठी म्हणजे पूर्ण जागाच खाली आहे. कोणीच नाही स्वीकारलं. मी स्वीकारलं म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आज बरेच जण असे आहेत की मला ओळखत नाहीत पण सोशल मीडियातून ओळखतात. मग ते सगळेच जण आले. 40-50 जे लोक आपण इथे उपस्थित आहोत ते सोशल मीडियातूनच आले ना. काही लोक वारंवार आलेत. पवार सर आहेत, गंगावणे सर आहेत, संदीप गंगावणे सर आहेत, हे वारंवार येत आहेत. देठे सर आहेत, वारंवार येतात, संपर्कात येतात. काहीतरी करतोय बाबा, काहीतरी धडपडतोय म्हणून करतायत आणि येत आहेत. तुम्ही सगळे यायला पाहिजे. सगळ्यांचीच जबाबदारी आहे ही. मी तुम्हाला कोणी सांगणार आहे? बाबासाहेब येऊन सांगायला पाहिजे कानामध्ये की तुमची वारसदार आहेत तुम्ही, तुमची वहिवाट तुम्ही चालू ठेवा. ही तुम्ही न केल्या कारणाने मुंबईच्या बाजूला इथे खालच्या गावांमध्ये ही गावं होती पहिला, इथल्या लोकांची जबाबदारी आहे ना, मुंबईमध्ये कळलेल्या लोकांची जबाबदारी आहे का नाही? तुमची प्रत्येकाची जबाबदारी बनते का नाही बनत आहे? चुकीचं म्हणतो का मी? ही प्रत्येकाची जबाबदारी बनते की नाही? याच्या पाठीमागे म्हणजे याच्या आसपास परिसरामध्ये महान कम्युनिटीज आहे की नाही, की जे आता तुम्ही त्याला बुद्धिस्ट बोलता, ते त्यांची वस्ती आहे की नाही? इथे स्थलांतरित झालेले बरेचसे लोक आहेत. इथे कोळी समाज होता आणि स्थलांतरित झालेले जे लोक आहेत ना ते मी त्याच्यावर येणार आहे. आता इथे ही लेणी एवढ्या अडगळीत पडण्याची कारणं काय की कोणीच नाही. तर सरांनी म्हटलं तसंच बुद्धिस्ट आहेत की नाही, महार झालेले बौद्ध आहेत की नाही? तर नाही. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी धम्म दिला, स्वीकारला, पण आम्हाला आमचंच कळलेलं नाहीये. त्याच्यातल्या त्यात आम्ही सारखे, माझ्यासारखे काही ठराविक लोकांना कळलं की आम्ही याचे वारसदार. आम्ही पर्टिक्युलर शब्द वापरतो वहिवाट, है ना. मी प्युअर आमच्याकडे वहिवाट शब्द वापरतात. तुमच्याकडे पण गावाकडे वापरत असतील वहिवाट शब्द. वहिवाट म्हणजे काय? तुमची वडिलोपार्जित संपत्ती जी आहे त्याच्यावर तुमची वहिवाट चालू राहिली पाहिजे ना. हा, पण मग ही वहिवाट तुमची नाहीये का? इथे वहिवाट तुमची चालू नाही पाहिजे का? तुमची नसल्या कारणाने इथे गुत्ते चालत होते. इथे लिटरली टॉयलेट करायला येतात पाठीमागे. तुम्ही जर गेलात तर तुम्हाला वास येईल. ते आत्ता बंद झाले. पुरातत्व खातं आत्ता जागा झाले. तुम्ही जा ना काय करायला. तुम्ही आता हे केलं ना, तुमच्यावर कंप्लेंट करायला पुढे येतील पुरातत्व खातं की हे नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट आहे, तुम्ही हे करू शकत नाही. हे तुमच्यावर कंप्लेंट होऊ शकते की नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट मध्ये येतं आणि तुम्ही कसं काय केलंय. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या लेणीवर तुम्ही ठेवू शकत नाही. हे तुमच्यावर कंप्लेंट होईल. पण जाऊ द्या ना, बाकी नारळ फोडायला कानेरी लेणीवर जातात ना. तुम्हाला हे माहितीये का कानेरी लेणीवरती स्तूपाला नारळ मारतात? हे माहितीये का? गंगावणे सर तुम्हाला माहिती असेल. नारळ मारायला जातात. का जातात? ते लिंग समजून त्याला पुजतात, शिवलिंग समजून पुजतात. आत्ता आपल्या लोकांनी, माझ्या आधीच्या पिढीच्या लोकांनी काम केलं म्हणून तिथे बंद झालंय. नाहीतर लोक जातील. महाशिवरात्रीला जाऊन करतात. मग ही जबाबदारी तुम्ही झोपलेली आहात ना. तुम्ही बाबासाहेबांनी टीका केलेल्या त्या आवडतात, ते मांडता लोकांमध्ये. पण
हा, पुरातत्व खात्याला जाग कधी आली, कारण की ह्या ज्या मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, कोठारे मॅडम, या त्यांनी सांगितलं की मी बौद्ध जरी नसले तरी मी आहे आर्कॉलॉजिस्ट. मला माहितीये आर्कॉलॉजीच्या अँगलनी, मला माहितीये की हे नाहीये तुम्ही म्हणजे 300 मीटरच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकत नाही. फार लेणीच्या दरवाजापर्यंत सगळेजण आलेत. 50 वर्षापूर्वीपर्यंत इथं काही नव्हतं. महाकाली गुफा म्हणून ही प्रसिद्ध आहे. काय आहे महाकाली गुफा? ती महाकाली आहे का इथे? तर बौद्धांमध्ये महाकाल नावाचा बोधिसत्व होऊन गेला. त्याची जी शक्ती होती, त्याची जी सहचारणी होती, ती महाकाली होती. ती महाकालीचं स्तूप होतं. तो स्तूप कुठे आहे? खालच्या भागात आहे. खालच्या झोपडपट्टीमध्ये आजही आहे. त्या स्तूपाला महाकाली गुफा म्हणून पुजतात. ज्यांना ज्यांना स्तूप माहिती पडेल, ज्यांना तो जो पूर्णपणे तो सेपरेट स्ट्रक्चर होतं. इथे अनेक पुरावशेष पडलेले होते, कारण कोणी येतच नव्हतं इथे. तर मन देशपांडे सरांनी त्याचा फोटो काढला होता लकीली, आणि त्यांच्या पन्हाळी काजी या लेणीवरती द केव्ज ऑफ पन्हाळी काजी या पुस्तकामध्ये त्या स्तूपाचा फोटो आहे. 10व्या शतकामध्ये इथं तो स्तूप निर्माण झालेला होता. इथे बाहेर एक स्तूप होता. येस 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 येस, बरोबर. पण त्याच्यावर त्यांच्याही आधी मन देशपांडे सरांनी द केव्ज ऑफ पन्हाळी काजी याच्यावर चांगलं अध्ययन केलेलं आहे. तिथे बौद्ध धम्म, बौद्ध संप्रदाय हा नाथ संप्रदायामध्ये कसं कन्वर्ट झाला याचे पुरावे आपल्याला पन्हाळी काजी लेणीवरती सापडतात. बरोबर. तर त्याच्यासाठी ही पन्हाळी काजी लेणी सुद्धा महत्वपूर्ण आहे. पण इथे असलेला जो स्तूप होता तो खालच्या झोपडपट्टीमध्ये आजही अस्तित्वात आहे, आणि त्याला पुराणा जुना महाकाली मंदिर म्हणून तिथं आजही पुजलं जातं. मी म्हणतोय नाही, मी जाऊन आलोय. मी त्याच्यावर व्हिडिओही बनवलाय. कोंडिविटे लेणीवरती 2 व्हिडिओ बनवलेत, तुम्ही जाऊन आवर्जून बघा. मी खूप वेळा सांगितलं की हा पांथस्थ युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. एकानेही सबस्क्राईब केलेलं नाही. जुने माझे जे मित्र आहेत त्यांनी केलेलं आहे. कारण की मी पोट तिडकीने सांगतो. मला कोणी सांगितलेलं नाही की हे तुला करायचंय. मी आता मगाशी सांगितलं की माझ्या मामीच्या भावाचा मुलगा माझ्या बरोबरीचा, त्यांनी सुसाईड केली. मी काल तिकडे होतो आणि मी आज इकडे आलोय. तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी पोट तिडकीने सांगतो. मी व्हिडिओ शूट करायला जातो. माझं पांथस्थ युट्यूब चॅनल चालू करण्याचं कारणच हे आहे की आपला समाज अजूनही आर्थिक विवंचनेमध्ये आहे. त्याच्यातून अजूनही बाहेर पडलेलं नाहीये. तर त्या माणसाला, जो कोणी आर्थिक अडचणीत आहे, त्याला ती लेणी कशी कळेल, त्याला तो स्थापत्य कसं कळेल आणि त्यातला मर्म कसं कळेल. म्हणून मी स्वतः जातो. माझ्याबरोबर काही मित्र येतात, ते येतात आणि शूट करतात, आणि मी ते डिस्क्राईब करून सांगतो. जशी मी लोणाड लेणी सांगितली आता. लोणाड लेणीवरती कोणतेही अवशेष नाहीये, पण मग मी ती सांगितली की इथे कोकण मौर्य राहत होते. कुठे? पुरीला. पुरी म्हणजे कुठली? तर घारापुरी. मग ते कोकण मौर्य होते. मग ते कोण होते? ते कोकण मौर्य जे होते हे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची एक शाखा होती, जी इथे आली, जी इथे नांदत होती 5व्या शतकामध्ये. तर त्यांचा पडाव कसा केला त्याचा शिलालेखही सापडतो. आणि या कोकण मौर्यांच्या अखत्यारीत असलेली इसवी सनाच्या 520 ते 25च्या काळामध्ये जोगेश्वरी लेणी कोरली गेली. त्यांच्याच काळामध्ये लोणाड लेणी कोरली गेली. तुमचा अभ्यास पाहिजे. सगळेजण घाबरत ते म्हणू नका ती बौद्ध लेणी आहे म्हणून. जरा जाताना नीट जाऊन नीट सांगतो, शहाणपणा करशील. मला असं बऱ्याच माझ्या काकांनी पण सांगितलं, तू जाशील आणि तिथं पचकशील. हा, ती माहिती आहे ना मला, ती एक लेणी. तर लोणाड लेणी ही बौद्ध लेणी कशी आहे याची सुरुवातच मी सांगताना सांगितली. तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. कोणाचा दुस्वास नाही करायचं, पण तुम्हाला तुमचं काय आहे, तुमचं म्हणजे आपलं काय आहे हे सांगताना तुम्हाला पुरावे देता आले पाहिजेत. तिथं गेल्यावर मकरतोर, हो, सुरुवात बौद्धांनीच केली. कसं होतं, त्यावेळेला लढाईचा काळ होता. आर्टिस्ट तेच होते, कलाकार तेच होते, पण आलेला जो कोणी शासक होता तो म्हणायचा आता बस झालं, ते केलंच ना, थांब जरा, आता इथे माझ्या मान्यता करू. हा, जैनांच्या आणि बौद्धांच्या आणि वैदिकांच्या, हिंदूंच्या नाही. मी तुम्ही उजेड याच्यावर बोललात ना, डायव्हर्ट होईल विषय. तर 10 मार्चला वेरूळच्या लेणीवरती 11 नंबरची लेणी आहे.
ते सूर्यप्रकाश येतो आणि बुद्धांच्या चेहऱ्यावरती येतो. तो आता सरांनी आठवण करून दिली म्हणून सांगतो की 10 मार्चला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वेरूळच्या लेणीवर जा. कारण त्या काळच्या स्थापत्य विशारदांना खगोलशास्त्र चांगलं अवगत होतं, जॉमेट्री त्यांना चांगलं अवगत होतं. कारण की आता तुम्ही ज्या लेणी